श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा हे लवकरात लवकर पूर्ण करत एवढी स्वामीच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर मंगळवार 13 फेब्रुवारी 2024 तर माघ महिन्यातील गणपती बाप्पांचं आगमन हे होणार आहे. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर किंवा फोटो समोर आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती आपल्याला ठेवायची आहे. तर ती वस्तू कोणती आहे आणि ती वस्तू आपल्याला कशा प्रकारे गणपती बाप्पांच्या फोटो समोर ठेवायची आहे. तर यामुळे काय होणार आहे की आपल्यावर जे काही संकटे, अडचणी, समस्या ह्या येणाऱ्या असतात तर ते सर्व जे काही दोष असतात तर ते दूर होण्यास खूप मदत होणार आहे. आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहणार आहे. तर त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ खूप असा महत्त्वाचा आहे आणि तो मी अगदी थोडक्या भाषेत सांगायचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असतील तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, कारण जे नवीन येणारे व्हिडिओ आहे तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाहीत. आणि श्री स्वामी समर्थाची कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही. या वर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होत आहे. ही तारीख दुसऱ्या दिवशी 13 फेब्रुवारीला दुपारी 2:14 संपेल. तर उदय तिथीनुसार यावेळी गणेश जयंती ही 13 फेब्रुवारीला साजरी करण्यात येणार आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी, गणेश चतुर्थी या नावानेही ओळखली जाते. दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून व्रत केल्यास माणसाची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होते आणि जीवनात सुख समृद्धी टिकून राहते असा विश्वास आहे. हिंदू धर्मानुसार गणरायाचे 3 अवतार मानले जातात. त्यानुसार तिन्ही अवतारांचा वेगवेगळ्या तिथीला जन्म झाला. पहिला वैशाख पौर्णिमेचा पुष्टीपती विनायक जयंतीचा दिवस आणि त्यानंतर दुसरा दिवस हा भाद्रपद शुक्ल चतुर्थी हा पार्थिव गणेश जन्मदिवस. त्याशिवाय तिसरा दिवस हा माघी शुल्क चतुर्थीचा म्हणजे गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. यामागे अजून आख्यायिका अशी आहे की गणपतीने असुराचा वध करण्यासाठी 3 वेळा वेगवेगळे अवतार जन्म घेतले होते. म्हणजे स्कंद पुराणात माघ महिन्यातील अवताराबद्दल असं म्हटलं जातं की माघी महिन्यातील या तिथीला गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक अवतारात जन्म घेतला होता. म्हणून या तिथीला गणेश जयंती साजरी करण्यात येत आहे. तर मंगळवारी 13 तारखेला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे. आपली नित्यकर्म आटपून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. त्याच्यानंतर मग आपला देवघर आहे तर त्या देवघरासमोर आपण आपला दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. तसेच तुळशी मातेला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे आणि अगरबत्ती आणि दिवा देखील आपल्याला लावायचा आहे. त्याच्यानंतर आपला जो उंबरठा आहे तर तो उंबरठा आपण पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे आणि तिथे देखील आपल्याला जर तुमच्याकडे लक्ष्मीची पावले असतील तर त्यांना देखील तुम्ही हळद, कुंकू, अक्षता आणि एक फूल हा आपल्या उंबरठ्यावरती ठेवायचा असतो. तर असं ह्या ज्या गोष्टी आपण केल्या तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम येत असते. लक्ष्मी देखील आपल्या घरात कायम स्थिर राहते. कारण पहा, लक्ष्मी खूप चंचल असते. तर आपण जे काही हे छोटे छोटे उपाय आहेत, हे जे नियम आहेत तर नियमांचं आपण अवश्य पालन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला उंबरठ्याच्या साईडला, दोन्ही साईडला तुम्हाला हळदीने स्वस्तिक देखील काढायचे आहेत. मग ही सर्व पूजा झाल्यानंतर तुमचं देवघर असेल तर तिथे तुम्हाला एक चौरंग घ्यायचा आहे आणि चौरंगावरती तुम्हाला लाल कापड टाकायचं आहे. त्याच्यानंतर चौरंगाच्या खाली तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि मग तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला गणपती बाप्पांना तुम्हाला अभिषेक घालायचा आहे. म्हणजे तुम्ही जो अभिषेक करायला जो पाणी घ्याल त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडेसे तीळ घ्यायचे आहेत आणि तीळ थोडेसे वाटून घ्यायचे आहेत आणि ते अभिषेकच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. मग गणपती बाप्पांना अभिषेक करता वेळेस तुम्हाला ओम गण गणपताय नमः या मंत्राचा सातत्याने उच्चार करायचा आहे. असं केल्याने जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर स्थितीत असेल किंवा बुध दोषापासून मुक्ती मिळवायची असेल तर त्यांनी गणपती बाप्पांना अभिषेक हे अवश्य
घालायचं आहे आणि ते पाणी जे आपण अभिषेक करताना घेत असतो तर ते पाणी एकदम शुद्ध पाणी तुम्हाला घ्यायचं आहे। कारण हे जे अभिषेक झालेलं पाणी आहे तर ते आपल्याला आपल्या पिण्याच्या माठामध्ये देखील थोडंसं 2 चमचे टाकायचे आहेत। कारण हे पाणी आपण जे मंत्र बोलत असतो ओम गण गणपतये नमः, तर या मंत्राने ते पाणी हे अभिमंत्रित होऊन जाईल आणि त्यामुळे जे पाणी जर आपण पिलं तर आपल्याला देखील त्या पाण्याचा खूप लाभ होईल। त्याचप्रमाणे जर लहान मुलं असतील तुमची ती अभ्यासामध्ये कमजोर असेल तर त्यांना देखील तुम्ही गणपती बाप्पांच्या समोर बसवायचं आहे आणि ते पाणी आहे अभिषेकाचं तर ते 2 चमचे पाणी त्या मुलाला प्यायला द्यायचं आहे आणि त्याला तिथे बसून गणपती अथर्व शीर्ष हे देखील पठण करायला लावायचं आहे। तर यामुळे देखील मुलाची बुद्धीमध्ये देखील भरपूर प्रमाणात फरक जाणवेल, म्हणजे तो अभ्यासामध्ये हुशार होईल। या दिवशी तुम्हाला भगवान शिव, नंदी आणि माता पार्वती यांची देखील तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे। मग गणपती बाप्पांना अभिषेक केल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना जास्वंदीचं फूल आहे ते अर्पण करायचे आहे। तसेच दुर्वांची एक जोडी असेल तर ती देखील अर्पण करायची आहे। दिवा लावायचा आहे, धूप दीप दाखवायचा आहे। तसेच गुळ खोबऱ्याचा नैवेद्य देखील गणपती बाप्पांना तुम्हाला अवश्य दाखवायचं आहे। आणि जर संध्याकाळी तुम्ही मोदक बनवणार असाल तर त्या मोदकामध्ये देखील तुम्हाला थोडेसे तीळ हे अवश्य टाकायचे आहेत आणि त्याचे तुम्हाला मोदक बनवायचे आहेत आणि ते गणपती बाप्पांना तुम्हाला नैवेद्य म्हणून द्यायचं आहे। तर हे सर्व झाल्यानंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या घरासाठी, आपल्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट, अडचणी, समस्या या येऊ नयेत यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। घराच्या सुखासाठी, घराच्या समृद्धीसाठी, घराच्या भरभराटीसाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। तर तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे। बसताना नेहमी आसन हे घ्यायचं आहे आणि मग बसायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या समोर तुम्हाला एक लिंबू आणायचा आहे। तो लिंबू तुम्हाला चांगला व्यवस्थित पिवळा असा लिंबू असेल तोच आणायचा आहे। असा खराब झालेला लिंबू वगैरे चालणार नाही, तर व्यवस्थितच लिंबू तुम्ही घ्यायचा आहे। तर एक लिंबू घ्यायचा आहे, तो लिंबू तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला गणपती संकटनाशक स्तोत्र हे तुम्हाला म्हणायचं आहे। जेवढ्या वेळ जमेल तेवढ्या वेळ तुम्हाला गणपती संकटनाशक स्तोत्र हे अवश्य तुम्हाला म्हणायचं आहे। आणि मग हे म्हणून झाल्यानंतर तो लिंबू आहे तर तो तुम्हाला तुमच्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि मग तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे। माझ्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकटे, अडचणी, समस्या या येऊ नयेत अशा प्रकारे तुम्हाला म्हणायचं आहे। तसेच माझ्या मुलाची, माझ्या पतीची ही प्रगती होऊ दे। घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही होऊ नयेत। घरातील व्यक्तींचे आरोग्य हे देखील चांगलं राहू दे। घरात कोणत्याही प्रकारचे दुःख, अडचणी, समस्या या यावेळेत अशा प्रकारे तुम्हाला मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने तुम्हाला गणपती बाप्पांना कळकळून विनंती करायची आहे। आणि मग जर लिंबू तुमच्या दोन्ही हातामध्ये आहे तर तो लिंबू तुम्हाला तुमच्या गणपती बाप्पाची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्या मग तुम्हाला मूर्तीच्या पाठीमागेच तुम्हाला तो ठेवायचा आहे। पूर्ण दिवसभर आणि पूर्ण रात्रभर तो लिंबू तुम्हाला गणपती बाप्पांच्या पाठीमागेच ठेवायचा आहे। मग हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आपले नित्यकर्म आटपून घ्यायचं आहे आणि मग गणपती बाप्पांच्या समोर दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे आणि मग तुम्हाला जी तुमची मनातली इच्छा आहे, मनोकामना आहे ती बोलायची आहे आणि मग तो लिंबू आहे तर तो लिंबू तुम्हाला घ्यायचा आहे आणि मग तो लिंबू घेऊन तुम्हाला तुमच्या तिकडे जर वाहतं पाणी असेल, नदी, तलाव वगैरे असेल तर तिथे जायचं आहे आणि तो लिंबू असा फेकून द्यायचा आहे आणि असं म्हणायचं आहे की हा लिंबू जसा फेकला गेलेला आहे तसेच माझ्या घरातील जे दुःख, दारिद्र्य आहे तर ते देखील असंच फेकून जावं, झटकून जावं अशा प्रकारे तुम्हाला असं बोलायचं आहे। परंतु जर तुमच्या जवळपास कुठे नदी, तलाव वगैरे नसेल तर मग तुम्हाला काय करायचे की जर एखादी विहीर वगैरे जर असेल तर त्या ठिकाणी देखील तुम्हाला हा लिंबू आहे तर तो तिथे विहिरीमध्ये देखील तुम्ही प्रवाहित करू शकता। परंतु हा लिंबू आहे तर तो तुम्हाला वाहत्या पाण्यामध्येच टाकायचा आहे। मित्रांनो, कोणताही उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणे फार महत्त्वाचं आहे, त्यामुळे आपल्याला त्याचा लाभ हा 100% होणारच। तर मित्रांनो, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे मित्रांनो,
लग्नासंदर्भात समजा तुमची कोणी बहीण असेल, भाऊ असेल किंवा तुमचा मित्र असेल तर लग्ना संदर्भात भरपूर अडचणी समस्या ह्या येत असतात। तर लग्नाचे जे काही महत्त्वाचे उपाय आहेत तर ज्यामुळे बऱ्याच मुलामुलींचे लग्न हे झालेले आहेत तर ते देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेले आहेत। तर ते तुम्ही माझ्या प्लेलिस्टमध्ये जाऊन पहा। तर ते व्हिडिओ खूप असे महत्त्वाचे आहेत कारण बऱ्याच जणांचे लग्न हे जमलेले आहेत। तर अशा प्रकारे ते व्हिडिओ तुम्ही जाऊन माझ्या प्लेलिस्टमध्ये चेक करा आणि ते व्हिडिओ अवश्य पहा आणि इतरांना देखील शेअर करा। धन्यवाद।